प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्या संदर्भात सर्व मॅसेज शासनापर्यंत गेले. कालही तुम्हाला के.पी. पाटील सर, कांबळे सर, आम्ही सगळं बोललोच आहे की दादाची सही घेण्याच्या संदर्भातलं जे काही विषय आहे तो विषय माननीय मंत्री महोदयांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्याजवळ जाऊन ते काम चालू आहे. पण बाहेर त्यांची यात्रा चालू असल्याच्यानं दौऱ्यावरती असल्याकारणाने होऊ शकलं नाही. ते काम आपलं होईल. जे लोक आपल्या ठिकाणी आपल्या आंदोलनाला भेट द्यायला येतात तर ते आपल्या आंदोलनाला यश आलं पाहिजे. त्याच्यातून आपल्या शिक्षकांच्या ज्या काही व्यथा आहेत त्या शासनापर्यंत वेगवेगळ्या पक्षाचे लोक येऊन पोहोचवण्याचं काम करतात. आज या ठिकाणी उभाटा गटाचे अन्य प्रकारचे डवलेकर यांच्या स्वतःच्या 3 संस्था आहेत. स्वतः कंटिन्यू 2011पासून आपल्यासोबत आंदोलनामध्ये हजर असतात. आज तिथे शिवसेना उभाटा गटाच्याकडून उभे राहत असले विधानसभेच्यासाठी तरी त्यांचा स्टाफ आपला इथे 2 वेळ येऊन गेला. पूर्ण स्टाफलाही पाठवतात, 2 वेळ स्टाफ येऊन गेला. आणि जे काही सहकार्य करायचं असतं शिक्षकांच्या बाबतीत, आपल्या आंदोलनाच्या बाबतीत, ते प्रत्येक वेळी आंदोलनाला हजर असतात. आपल्या त्यांची स्वतःची दुसरी चक्कर आहे. स्वतःची त्यांची दुसरी चक्कर आहे. पहिल्या चक्करला आले तेव्हा मी नव्हतो, राहुल कांबळे सरांनी बोलणं केलं आणि त्यांचे कंटिन्यू आपल्याला सहकार्यच आहे. कारण आपला हा जो लोढा 44 दिवस झाले या ठिकाणी त्यांना फोन केल्यावर समजलं ते आले त्या ठिकाणी. आणि उद्या परवा जे काही होणारी कॅबिनेट आहे आपली, त्या कॅबिनेटमध्ये आपला जो विषय अडून कुठं पडलेला आहे त्या संदर्भात ते पण त्यांच्या गटामध्ये काल बोलले. तसं काल के.पी. सरांनी मला म्हटलं होतं की बाबा बरेचसे लोक येत आहेत, तर त्यामुळे त्यांनी आज बोलणं केलं. सोमवारी त्याचा फीडबॅक आपल्याला भेटणार आहे. थोडक्यात दौले सर पण आपलं मनोगत व्यक्त करतील त्यांना करतो.